पायाला पण आहे ना, पायाला हो सुटपॅन काढू का? हा हो ते काढावं मागे लागेल. मागे फिरा ना. क्रिटिकल सोबत आहे माझ्या तरी मुकला फरक पडेल ना ना जे जे सोबत जे पायाला पण आहे का? ते नको पॅन कार्ड ठीक आहे. इतकं बॉडी तुम्ही पाहिलं ना बंद. त्याचं काय नाही. आता शूटिंग घ्या. बघा इकडे काका या चालू केली का शूटिंग? हा नाव काय काका? माझं नाव रामदास किसन बारी. जोरात बोला. रामदास किसन बारी. चोपडा. राहायला कुठे असतात? बारी चोपडा बारीवाडा. हे किती वर्षापासून आहे तुम्हाला? 3 वर्षापासून आहे. 3 वर्षापासून. आधी कुठं दाखवलं होतं का हे? पहिल्यांदा दाखवलं होतं स्मिता पाटील चोपडा. अच्छा. परत परत कुठे दाखवला? परत त्यानंतर कठोरा डॉक्टर काठोराला कठोरेकर त्यानंतर उल्हानतेकर त्याच्यानंतर माळा. तिथलं काय फरक पडला तिथलं घेऊन? तिथला फक्त बाहेरूनच फरक राहायचा मला. मधून नाही. अच्छा अच्छा. बाहेरून थोडासा पापुद्रा कोरडा व्हायचा. हा. तो मधल्याच्या तसे राहायच्या मला अंतरच्या. अच्छा. आणि हे तुम्हाला इथपर्यंत कोणी आणलं? DXN पर्यंत? आमचे मेवणे अनिल बारी पेंटर आणि बैल. अच्छा अच्छा. बरं मग तुम्ही याच्यातलं काय काय घेतलं होतं? एका बॉटल आहे कॅप्सूल्स RGGN हा मोरंजी साबण अच्छा पेस्ट आता किती दिवस झाले तुम्हाला हे घ्यायला? 17 फेब्रुवारीपासून घेतोय मी. 17 फेब्रुवारी. अच्छा. कसे घेतले तुम्ही? 17 फेब्रुवारी म्हणजे आज 15-20 दिवस होत आहे. 15-20 दिवसात तुम्हाला काय रिलीफ वाटतोय? रिलीफ मला म्हणजे आंतर सूज पण कमी वाटते आणि बाह्य सूज पण आणि खास पण कमी आहे आणि अन्न 2 घास जास्त खातो. विश्रांती भरपूर होते आता. आधी झोप लागत नव्हती का? नाही कमी लागत होती. खाज वगैरे खूप यायची आणि आजही यायची का त्याची? आग म्हणजे खाजल्यानंतर व्हायची. अच्छा अच्छा. डिएक्शन बद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे ह्या औषधींबद्दल तुमचं म्हणजे सप्लिमेंटरी जे फूड आहे त्याच्याबद्दल काय मत आहे? त्याच्यापासून मला भरपूर फरक आहे औषधीपासून. अच्छा. अंतरणबाई काय म्हणजे याच्यापासून मेसेज काय द्याल तुम्ही लोकांना? याच्यापासून म्हणेल किंवा तुम्ही या आजारावर औषधी घ्या. कार्यरत काम करत होतो मी. 4 डॉक्टरांकडे स्टेटमेंट घेतली. आळावत, कठोरा, सुरेशजी पाटील आणि तुमचंवालं ओरणांता. तरी मला कुठल्याही प्रकारच्या त्या स्टेटमेंटने फरक झाला नाही. फक्त माझ्या बहिणींनी मला इथे बोलवलं आणि निलेश डॉक्टरांकडे मी आलो. त्यांनी माझी परिस्थिती बघितली. त्यांनी लगेच सांगितलं पथ्य पाळा आणि औषधी घ्या. मी 17 फेब्रुवारीपासून नियमितपणे स्टेटमेंट घेऊन राहिला. RGGL, मोरंजी, स्प्रुलिंगा आणि पेस्ट आणि जानू तेल या सर्वांच्या वेळेवर वापर, साबण यांचा वेळेवर वापर करून आज माझी तंदुरुस्ती एकदम चांगली आहे. पण तुम्हाला आजार काय होता तो नाही सांगितला? मला आजार सोरायसीचा आजार होता मला. मी जवळजवळ 95% अंगाने भरलेलो होतो. आता वाटतंय का? आता मला काही वाटत नाही. फक्त 5% राहिलेलं आहे. हे बघा पूर्वीच्या फोटो याच्यामध्ये फार फरक आहे. एकदम क्लिअर आहे. असं आहे बाबा. वरती करा. व्हेरी गुड. किती RGL घेतले तुम्ही? 4 घेतले. 4 RG 4 GL आणि मोरंजी किती घ्यायचे? 4 बूज आणि स्पिरुलिना ते 4
4 कॅप्सूल 3 टाइम पायाचा 3 टाइम बाबा पायाचा पण दाखवा. पायचा पण बरं झाला. व्हेरी गुड. व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके. तुम्ही खुश आहेत आता या प्रोडक्टवर? हो खुश आहे. लोकांना काय सांगाल, या प्रोडक्ट लोकांनी खाल्लं पाहिजे की नाही? जबरदस्त. हॅलो, तुम्ही सामने मत हो ना. तुम्ही बाबा काय सांगू शकाल या लोकांना? मी या माझ्या बंधुभगिनी सांगेल की या रोगाचा कोणी पेशंट भेटला तर त्यांनी आमच्याकडे कंपनीचा औषधी घेण्याला प्रत्येकाला विनंती करायची आई बहिणीला, जेणेकरून त्यांच्या आर्थिक समस्या सुटेल आणि त्यांचे जीवन जगून त्यांना परिवाराला काम पडेल जीवन. हो.